15 ऑक्टोबर हा दिवस APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आणि यांचा जन्मदिवस जो आहे तो वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो शाळा व कॉलेजांमध्ये. तर आपणही हा दिवस आजचा वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करणार आहोत आपल्या वर्गामध्ये. सर्वात प्रथम मी तुम्हाला अब्दुल कलाम यांची माहिती सांगते. भारताचे मिसाईल मॅन, थोर शास्त्रज्ञ, लेखक, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांचा मी स्क्रीनवर तुम्हाला फोटो दाखवते. स्क्रीनवर बघा. आजचा दिवस 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आज. जयंती म्हणजे त्यांचा जन्मदिवस आणि ते दिसत आहेत बघा तुम्हाला तिथे. ठीक आहे, पुढची क्लिप येऊ दे. वाचन प्रेरणा दिन आज आपण घेतो आहोत 15 ऑक्टोबर 2020. ठीक आहे, पुढे इथे थांबून दे. बघा, हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांची माहिती मी तुम्हाला सांगते. त्यांना मिसाईल मॅन असं म्हटलं जातं. ते थोर शास्त्रज्ञ आहेत, लेखकही आहेत. भारतरत्न ही पदवी त्यांना मिळालेली आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडू येथील एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना धनुष्यकोंडीला होडीतून नेण्या आणण्याचे काम करीत. त्यामुळे कलाम यांचे बालपण गरिबीत गेले. कलामांचे प्राथमिक शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण झाले. शाळेत त्यांना गणित विषयाची आवड होती. नंतरचे तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजात दाखल झाले. भौतिक शास्त्रात पदवी घेऊन त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेतला. या संस्थेतून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण करून त्यांनी उड्डाणाच्या क्षेत्रातच जीवन व्यतीत करण्याचा निर्धार केला. नंतर ते पायलट म्हणून काही वर्ष त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर भारताच्या संरक्षण विभागाचे ते प्रमुख होते. आणि संरक्षण विभागाचे प्रमुख असताना आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते. एवढंच नाही तर अणुशक्ती क्षेत्रात अतिप्रगत तंत्रज्ञानावर देखील त्यांनी प्रभुत्व मिळवलेले होते. ते जागतिक कीर्तीचे अवकाश शास्त्रज्ञ होते. तसेच भारताचे माजी राष्ट्रपती देखील होते. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने ते विभूषित होते. विंग्स ऑफ फायर, इग्नाइटेड माइंड्स, अनलीइंग द पॉवर विदिन इंडिया, इंडिया 2020, ए व्हिजन फॉर मिलेनियम इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या या महान कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी त्यांची जयंती म्हणजेच 15 ऑक्टोबर हा दिवस राज्यातील सर्व शाळा कॉलेजात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. आता बघूया आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या काही क्लिप्स मी तुम्हाला दाखवते ज्याच्यामध्ये त्यांचे विचार आहेत. बघा, ही त्यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे, ती पण तुम्ही वाचा. त्यांना मिसाईल मॅन असं म्हटलं जातं. क्षेपणास्त्र म्हणजेच मिसाईल, युद्धासाठी जी वापरली जातात ती. मराठीत क्षेपणास्त्र आणि इंग्रजीमध्ये त्याला मिसाईल्स असं म्हणतात. त्यांना जगभरातील 40 विद्यापीठांमधून डॉक्टरेट
ही पदवी मिळाली होती बघा. आजचा दिवस वाचन प्रेरणा दिन तर आहेच, पण त्याचबरोबर जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. ठीक आहे, पुढे जाऊया. त्यांचे विचार जे दिलेले आहेत खाली ते वाचा विद्यार्थिनींनी. काय म्हटलंय बघा, स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं. पुढे जाऊया. हिंदी मध्ये आहे, किसी को हरा देना बहुत आसान है, लेकिन किसी को जीतना बेहद मुश्किल. त्यांचे विचार आहेत हे एपीजे अब्दुल कलाम यांचे. पुढे जाऊया. काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवत असतो. पुढे जाऊया. नेव्हर कंप्लेन अबाउट द डिफिकल्टीज इन लाईफ, बिकॉज अ डायरेक्टर म्हणजेच गॉड ऑलवेज गिव्स द हार्डेस्ट रोल्स टू हिज बेस्ट ऍक्टर्स. चांगली भूमिका तो आपल्याला देत असतो. लाईफ इज द मोस्ट डिफिकल्ट एक्झाम. मेनी पीपल फेल बिकॉज they try to copy others, not realizing that everyone has a different question paper. तर हे त्यांचे चांगले विचार हिंदी, इंग्रजी, मराठीमध्ये जे काही होते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता वाचन दिन आजचा दिवस आपण साजरा करत आहोत, तर मी त्या वाचनाचं महत्व सांगणारी एक कविता जी आहे ती तुमच्या समोर सादर करते, आणि मग विद्यार्थिनींनी वाचायचे, वाचन करायचे वाचन दिन. कवितेचं नाव आहे वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल सांगितलंय हे आंबेडकरांनी. वाचाल तर वाचाल सांगितलंय हे आंबेडकरांनी. महान ते झाले मंत्र जपला हा जयानी. महान ते झाले मंत्र जपला हा जयानी. वाचनाने मिळते ज्ञान, दूर होते हो अज्ञान. याची ठेवा थोडी जाण, ज्याने वाढते तुमची शान. वाचनाने मिळेल मान, नाही होणार कुठे अपमान. लोक करतील तुमचे गुणगान, ज्याने उंचावेल तुमचे जीवनमान. वाढवत जाऊ आपण वाचनाचा हा छंद, कुविचार नष्ट होतील मिळेल केवळ आनंद. ग्रंथ आपले गुरु मानून हाती धरू, आत्मविश्वास जागा करू, जीवन आपले सुधारू. जीवनात प्रगती करायची असेल विद्यार्थ्यांना, तर शिक्षण जसं महत्वाचं आहे, तसंच जीवनात प्रगती करण्यासाठी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सतत वाचन करत राहणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार पटण्यासारखे आहेत बघा, की वाचाल तर वाचाल. म्हणजे जीवनात तुम्हाला प्रगती करण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी, तुमचा जर अपमान होऊ द्यायचा नसेल कुठेही, तुम्हाला मान उंचावून अभिमानाने जर तुम्हाला जीवन जगायचं असेल, चार माणसांमध्ये आपले विचार, आपली मतं जर मांडायची असतील, तर तुम्हाला वाचन हे केलंच पाहिजे. वाचन केल्यानेच तुम्हाला चार माणसात बोलता येऊ शकतं, कारण जो चांगलं वाचन करतो तो चांगलं बोलू शकतो आणि तो चांगलं लिहूही शकतो. म्हणजे बोलण्यासाठी चांगलं आणि लिहिण्यासाठी चांगलं तुम्हाला मुळात वाचन हे करायलाच पाहिजे. म्हणून वाचाल तर वाचाल हा विचार जो आहे तो विद्यार्थिनींनी कायम जीवनामध्ये लक्षात ठेवायचा आहे. आणि सतत वर्तमानपत्र वाचा, तुम्ही वेगवेगळ्या विचारवंतांची पुस्तकं वाचा, आणि स्वतःला नेहमी तुम्ही वाचनमय असं ठेवून तुम्ही स्वतःच्या जीवनात प्रगती साधायची आहे. ठीक आहे.
इथे मी थांबते. आता विद्यार्थिनी वाचन करते. मी एक एक विद्यार्थिनींचं नाव घेते, त्याप्रमाणे विद्यार्थिनींना सांगितलेला जो भाग आहे तो विद्यार्थिनी वाचते. ठीक आहे. सर्वात प्रथम आहे अश्विनी. अश्विनी सायन्सची विद्यार्थिनी आहे आणि ती वाचणार आहे. कोणता धडा वाचणार आहे ते तीच सांगेल तुम्हाला. अश्विनी. वेगवशता. लेखक प्राचार्य शिवाजीराजे भोसले. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवघड वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाही. जीवन हे दशादिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाणे गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावी एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर. धन्यवाद अश्विनी. पुढे विद्यार्थिनीचं नाव मी घेते, श्वेता. श्वेता वाचेल कॉमर्स बी. तिसरा धडा आयुष्य आनंदाचा उत्सव. लेखक शिवराज गोरले. आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. ही फक्त कवी कल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू लागलात की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो. जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यावा लागतो. आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबत ज्यांचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास. आपल्या श्वासाचंही आपल्याला. थँक्यू. धन्यवाद श्वेता. आता वाचणार आहे निधी मेस्त्री. कॉमर्स बी चीच विद्यार्थिनी वाटतं ही निधी मेस्त्री. ही दंतकथा नावाचा धडा वाचेल.
निधी. दंतकथा लेखक संत सबनीस. मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली त्यांना सहावे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते. या सहाव्या महाभूताला सामान्याच्या भाषेत दात असे म्हणतात. माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दातांची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. नाहीतर इतर सर्वच अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यांसारखे मागाहून का यावेत? तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचेही ऐकण्यात नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दातांची योजना झाली आहे. याबद्दल माझी तरी खात्री आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले आहे? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवतच नाही. ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. मला स्वतः तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही. कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. अर्थात हे सर्वस्वी खरे असलेच असे नाही. त्याचबरोबर मीही रडलो असलो पाहिजे. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे. अशी ही एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. आता मी दिसेल त्या मुळीच. थँक्यू. धन्यवाद निधी. आता वाचणार आहे ज्योती. ज्योती रेशीम बंद. हो मॅम. धडा 8वा रेशीम बंद. डॉक्टर युम पठाण. मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तर रात्रीने हलके आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये. पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदन माझ्या मनात मात्र कुठेतरी उमटत राहतात. जणू त्यामुळेच मग माझा डोळा लागत नाही. पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं. मी हलकेच उठतो, चूळ भरतो, डायनिंग टेबल जवळ येतो, त्याच्या जवळची खिडकी हलकेच उघडतो. रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून बाहेर पाहतो. तो आसमंतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला, बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलीचा देखील डोळा लागलेला, त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली. त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो, कारण आता फक्त पहाटे 3-3:30 तर वाजलेले असतात. का कुणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखर झोपेत असतं. साऱ्या चिंता काळजा मिटल्या विरलेल्या असतात. मन कसं सीमेवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरं खुरं मन हेच असतं, जे सुखदुःखाच्या पलीकडे कुठेतरी दूर दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलींचं देखील, तांबडसर बोगनवेलींची देखील, केशरी मोगऱ्यांचं देखील, जांभूळसर जोपर्यंतच देखील, किरमिजी, निळसर, पिवळसर, इवलाल्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरींचं देखील, पांढऱ्या शुभ्रनी रक्तचंदनी चाफ्यांचं देखील. या साऱ्यांनी. धन्यवाद. थँक्यू मॅम. 4 विद्यार्थिनींचं वाचन आपण घेतलं. ठीक आहे, 4 बस झाले. माझा विचार होता 5 विद्यार्थिनी व्हाव्यात, पण काही विद्यार्थिनींचा रिस्पॉन्स आपल्याला मिळाला नाही. मे बी त्यांचं नेटचा प्रॉब्लेम असेल काही.
जसं गौरी मोहितेला मी म्हणत होते किंवा अनुजाला मी म्हणत होते, तर असो. तर आजच्या वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात सर्व विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. त्यातील काही विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सांगितल्याप्रमाणे वाचन केले व वाचनाचा आनंद घेतला वाचन करून, आणि बाकीच्यांनी ते वाचन ऐकण्याचा आनंद घेतला. तर आजचा दिन आपण अशा रीतीने साजरा केलेला आहे. विद्यार्थिनींचं वाचन घेऊन डॉक्टर अब्दुल कलाम यांची तुम्ही माहिती ऐकली, त्यांची काही वचनं तुम्ही जी वाचायला मी क्लिप दाखवली होती ती वाचली, वाचनाचं महत्व मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही ऐकलं. चला, आता आपण इथे हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.